दृष्टांत क्रमांक 84. जैसा दुर्भगेचा. प्रकरण वश. लीळा क्रमांक उत्तरार्ध 65. प्रतिष्ठानी गणपती मठी अवस्थान, चासी भटा भेटी. हा दृष्टांत स्वामींनी गणपत मठ श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी भटोबासांना मुख्य करून इतर भक्तजनांप्रती निरूपण केलेला आहे. दृष्टांत संबंध. आवडती न्यायाने ज्याने आपलेपण दिले त्याला परमेश्वर काय करतात तेच लापणिकेतून सांगतात. लापणिक. आपण पे दिधले याही परमेश्वरू काईसेन एके अनुचिते उदासीन झाले या. परसन्निधाना न संडित असले या तयासी सकळे गोमटे करीती. जैसा दुर्भगेचा. आपलेपण दिल्यावरही परमेश्वर कोणत्या तरी एका अनुचित कारणाने उदास झाल्यावर, परंतु त्याने सन्निधान सोडलेले नसल्यावर त्याला सर्वच प्रकारचं गोमट करतात. हे कशावरून जाणावे? हे जाणावे जसा दुर्भगेचा दृष्टांत होय त्यावरून. सूत्र. बाई क्रियेसी अनुताप पुरश्चरण. बाई घडलेल्या दोषरूप क्रियेला अर्थात अशा क्रियांचे निवारण व्हावे म्हणून वाईट कृत्य केले म्हणून खेद आणि स्मरण अनुष्ठान असावं. दृष्टांत. कवणी एकी दुहवा असे, ते वाडीचा वाडी कलवडी असे. म्हणजे कोणी एक दुर्दैवी स्त्री असते, ती गावातल्या गावात कुडाची झोपडी करून राहते. गावीचा गावी तियेचे सदर्थ बाप भाऊ असती, ते नेओ येती. ते म्हणे, तुमची पाटा उवे सुता उवे नेसता मज असलाग्यता, ऐसे म्हणोनी राहे. गावातल्या गावात तिचे धनवान बाप भाऊ असतात. ते तिला घरी न्यायला येतात, परंतु ती त्यांच्या बरोबर जात नाही. ती त्यांना म्हणते, तुमची उंची रेशमी वस्त्रे परिधान करणे मला अयोग्य आहे. मग केतुलेया एका दिसा तेणे मळीन रोडकी दुःखिस्त देखिली. मग अनुकंपा उपनली. संबंधू दिधला. गर्भसंभूती झाली. पुत्रु झाला. मग ते तयाचे या अवघेयाची गोसाविणी झाली. नंतर काही दिवसांनी पतीने तिला पाहिली, पण मळीन रोडकी अशी ती फारच दुःखी असल्याची जाणीव त्याला झाली. त्याला अनुकंपा उत्पन्न झाली. नंतर संबंध दिला. ती गर्भवती झाली. नंतर पुत्र झाला. मग ती सर्वांची स्वामिनी झाली. दार्ष्टान्तिक. तैसे काईसेनी एके अनुचिते परमेश्वर उदासीन होती. परिसन्निधान न संडित असले या परमेश्वर आपुला संबंधू देती. अपरोक्षा पासवनी तिन्ही ज्ञाने देती. मग तो ईश्वराचे या सकळाही शक्तीसी गोसावी होय. त्याप्रमाणे कोण्या तरी अनुचित कारणामुळे परमेश्वर उदास होतो. मग सन्निधान न सोडता राहिल्यावर परमेश्वर आपला संबंध देतात.
अपरोक्षापासून तिन्ही ज्ञाने देतात. नंतर तो ईश्वराच्या सर्वच शक्तींचा स्वामी होतो. बासपक्ष, वाडेसी कर्मभूमी, कलवडस्थानी महाराष्ट्र, दूहस्थानी अनुचित, वस्त्रमळीन रोडकी दुःखीस्ततीये स्थानी मानसिक दुःख, गर्भसंभूती तिये स्थानी पुनः संबंध, पुत्रस्थानी अपरोक्षापासवनी तिन्ही ज्ञाने, तयाचे या अवघेयाची गोसाविनी होय तिये स्थानी सकळा ही शक्तीसी प्रमाण द्रव्य होय. इथे वाडे स्थानी कर्मभूमी, तर कलवड स्थानी महाराष्ट्र, दुहवा स्थानी अनुचित, वस्त्रमळीन आणि रोडकी दुःखीस्त या स्थानी मानसिक दुःख होय. गर्भसंभूती स्थानी पुनःसंबंध देण्याची क्रिया, पुत्र होण्याच्या स्थानी अपरोक्षापासून तिन्ही ज्ञानांची प्राप्ती, त्याच्या अवघेयासी गोसाविणी होय या ठिकाणी सर्वच शक्तींना तो प्रमाणद्रव्य होतो हे होय. दंडवत प्रणाम.